नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। अशीच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व शेअर करा। नगरपंचायत गोधनी रेल्वेची पहिली महिला नगराध्यक्ष सौ रोशना कोलते भारतीय जनता पार्टीचे यांनी मारली बाजी। त्या काँग्रेसचे उमेदवार रुपाली राहुल मनोहर यांना 211 मतांनी दिली मात। भारतीय जनता पार्टीचे 6ही नगरसेवक निवडून आले व यांनी सर्व नगरवासियांचा मानला आभार। धन्यवाद। दीपक भाऊची घेतो। सिद्धू भाऊ कुठे गेले? कामात व्यस्त आहे थोडे। अध्यक्ष मॅडमची चालूच झाली भाऊ आता। मॅडम, आपण अध्यक्षासाठी उभे होत्या, निवडून आल्यात, आपला काय राहील जनतेच्या प्रती की तुमच्या प्रतीचे आभार? त्यांनी मतदान देऊन आपला ते चुनाव निश्चित केला आहे, आपण काय सांगणार जनतेला? नाही आपण नमस्कार सर्वांचा मी सर्वप्रथम आभार मानते की मला गोधनी जनतानी सर्वांनी मला नगराध्यक्षासाठी निवडून आले। आपले बहुमत आपला एक बहुमत देऊन शानी मला संपूर्ण गोधनीमधून नगराध्यक्षाच्या पदावरून निवडून आणलं, त्याबद्दल मी सर्वांचा निवासी लोकांचा सर्वांचा आभार मानत आहे। आणि मी जसं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी पण त्यांना विश्वास देते की मी पण त्यांचे कार्य जे आहे विकासाच्या क्षेत्रामध्ये ते समोर पार पाडेल। आपण आणि आपल्या टीमनुसार हे जे प्रश्न आहे इथले गोधनी याचे आपण पार पाडणार ना? नक्कीच। असे जनतेला आपण आवाहन करा। नक्कीच जनताला मी विश्वास देते की आमचे जेवढे मेंबर आले आहेत आणि आमचे जेवढे कार्यकर्ते आहे, आम्ही संपूर्ण मिळून या गोधनी गावाचा विकास करण्यासाठी संपूर्ण आपलं योगदान देऊ। हा विजय कशाचा आहे? तुमच्या आहे, पक्षाचा आहे की पार्टीचा आहे? पूर्ण कार्यकर्त्याच्या, आमच्या पूर्ण जनतेचा जो विश्वास होता माझ्यावर, मी एक नौकी म्हणून शानी माझ्यावर त्यांनी एक विश्वास दिला आणि मला एक मौका दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानते। आणि जसं त्यांनी माझ्यावर विश्वास दिला, मी पण त्यांना विश्वास देते की मी त्यांच्या हर कार्यामध्ये आणि माझे संपूर्ण कार्यकर्ता, संपूर्ण माझी टीम BJPची, आम्ही संपूर्ण मिळून आपले कार्य समोर पार पाडू। भाऊ, मतदानांना गिनती वेळेस चढ उताराचा जो परिणाम दिसत होता आहे, चाहे नगराध्यक्षासाठी राहा या तुमच्यासाठी तुमच्या वार्डात, तरी आपला धडकन काय बोलत होती? मला वाटत होतं की नगराध्यक्ष नक्की आमच्या निवडून येईल। ते तर येणारच होते, नक्कीच येणार, पण आपल्याबद्दलच्या जे होती पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंडमध्ये मला तरी वाटत होतं की आमचे बहुसंख्य सदस्य नगरसेवक निवडून येतील, परंतु मतदार राजा आहे, त्यांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे। आमचे नगरसेवक कमी संख्येने निवडून आले, परंतु नगराध्यक्ष जो निवडून आला त्याच्याबद्दल मी गोधनी ग्रामवासियांचे सगळ्यांचे आभार मानतो। भाऊ, आपण सिनियर आहात, आपल्याला ग्रामपंचायतचा पूर्ण अनुभव आहे, आपण सिनियर असल्यामुळे आपण नवनिर्वाचित अध्यक्ष जे बनले पहिल्यांदाच, यांना आपण पूर्ण सपोर्ट द्याल, आपल्या नेतृत्वात हे म्हणजे पूर्ण कार्य होतील अशी मला आशा आहे की आम्ही माननीय आमदार समीर मेघे साहेबांच्या सहकार्याने आणि आमचे जे पक्षाचे जे सदस्य आहेत आणि माननीय अध्यक्ष आहेत, ज्या नवनिर्वाचित आहे, त्यांच्या सहकार्याने गावामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत ते विषय आम्ही मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। म्हणजे आपला पूर्ण सहकार्य सर्व पाठिंबा राहील, कारण आपण सिनियर असल्यामुळे नक्की सहकार्य राहील। जनतेला आपण सर्वजण एकदा लावा ना। समीर भाऊच्या विजय भाऊ राऊत्यांच्या, दीपक भाऊ राऊत्यांच्या, विनायक भाऊ खवले यांच्या, दिनेश भाऊ डिवरे यांच्या, ज्योतिताई राऊत यांच्या, आलेल्या सर्व विजयी नगरसेवक यांच्या वारे कमाल। नाही शांत पहिल्या राऊंडपासून थोडं मागे. हो, मला पहिला एका राऊंडमध्ये आपण पुढे होतो, मला घेत होतो माहिती। शेवटच्या राऊंडला बाजूच्या दिनेश भाऊच्या वार्ड आणि दीपक भाऊच्या वार्ड मोसंडी मारली आपण सिद्धू भाऊ, समीर भाऊ, हे आपल्या मतदारसंघातला एक हा पार्ट आहे। आपण आपल्या फंडातून इथला गोधनीचा आपण विकास पण केलेला आहे।
आम्ही सुरुवातीला आम्ही यांचा प्रश्न बी केला आहे की समीर भाऊच्या ज्या विकासाच्या आपल्याला फळ मिळणार काय, तर आज तो निश्चित तुमच्या विकासाचाही फळ यांना मिळालेला आहे. आपण काय सांगणार? हा विजय जो झाला आहे आमच्या नगराध्यक्षांचा, कोलते वहिनींचा आणि सगळ्या नगरसेवकांचा, जे नगरसेवक जे आमचे उमेदवार होते तेही जे थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला, हा सगळा श्रेय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि च्या मतदारांचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्ही केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवला आणि कोलते वहिनींना नगराध्यक्ष म्हणून आम्हाला प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मी सगळ्या गोधनीवासियांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि मागील 11 वर्षापासून आम्ही जे काम करतो आहे त्याच कामाला, विकासाच्या कामाला अजून मोठ्या प्रमाणात लोकांचा आम्ही सेवा करू आणि परत एकदा गोधनीच्या सगळ्या मतदारांचा, त्यांच्या सगळ्या नगरवासियांचा मी मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे आता अगोदर तुम्ही यांना साथ दिला गोधनी ग्रामपंचायत गावाला, असं पुढे पण आपण साथ देणार, विकासाचे आपला फंड वगैरे देणार? आमचं धोरण फक्त राजकारणाचा विकास एकच धोरण असतं, बाकी आम्ही कुठल्याही बेकार राजकारणात करत नाही, पण विकासाचं धोरण घेऊन आम्ही पुढं चाललो आहे आणि ह्या पुढेही त्याचप्रमाणे विकासाचं धोरण घेऊन चाललो आहे.